नमस्कार माता भगिनींनो, माझी लाडकी बहीण अंतर्गत जून आणि जुलैचा हप्ता जो आहे तो आतापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये पोहोचायचा आहे आणि 60% महिला अशा आहेत की त्यांना अजूनपर्यंत 12वा जो हप्ता आहे तो प्राप्त झालेला नाही आहे। तर या मागे जे आहे ते अनेक कारणे असू शकतात। तर महिलांनो, तुम्हाला आता यापुढे हप्ते मिळणार की नाही मिळणार, तुमचा अर्ज या ठिकाणी रिजेक्ट करण्यात आलेला आहे हे तुम्हाला जाणून घेणे गरजेचं राहणार आहे। कारण सरकारने आता नवीन नियम ऍड करून तुमची योजना या ठिकाणी बंद केलेली आहे। जसं की मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं, तर ज्या कुटुंबामध्ये एकूण 3 हप्ते प्राप्त केले जातात, म्हणजे एकाच घरात 3 हप्ते येत असतात, त्या महिलांचे अर्ज या ठिकाणी अपात्र केलेले आहेत, त्यांना या ठिकाणी योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे। आता तुमची योजना या ठिकाणी सुरू आहे की बंद आहे हे तुम्हाला जाणून घेणे गरजेचं असणार आहे। तर या 3 प्रकारे तुम्ही आपली माहिती प्राप्त करू शकता। तर बघा 3 प्रकार कोणते आहेत। तर सर्वात पहिले तुम्ही या ठिकाणी हा जो टोल फ्री क्रमांक दिलेला आहे, या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करू शकता। लक्षात ठेवायचं, हा टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून तुम्ही आपली जी अडचण आहे हे सांगू शकता। जर याने फोन उचलला नाही तर तुम्हाला दुसरी स्टेप या ठिकाणी करावं लागेल। ठीक आहे, पहिली स्टेप तुम्ही या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करायचा आणि आपली अडचण या ठिकाणी सांगायची। तर नंबर 2च्या माध्यमातून तुम्ही आपली जी तक्रार आहे हे या ठिकाणी नोंदवू शकता। ठीक आहे, या ठिकाणी क्लिक करायचं, या ठिकाणी तुम्हाला अर्जदार लॉग इनमध्ये जावं लागेल। ठीक आहे, अर्जदार लॉग इन केल्यानंतर तुम्हाला आपला लॉग इन आय डी पासवर्ड टाकून अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होणार आहे। तर या ठिकाणी बघा, ह्याच्या 3 आडव्या रेषा दिसत आहे, यावर क्लिक करावं लागेल तुम्हाला। या ठिकाणी आता तक्रार नोंदवावी लागेल। तर या ठिकाणी ज्या 3 आडव्या रेषा दिसत आहे अशा व्हाईट कलरची, यावर क्लिक करायचं। यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होणार आहे। या ठिकाणी तक्रार दिसणार तुम्हाला, या तक्रारावर क्लिक करायचं। महिलांनो, तक्रार सूची, तर या ठिकाणी तुम्हाला ॲड ग्रीव्हन्स दिसत आहे, यावर क्लिक करावं लागेल। ठीक आहे, यावर क्लिक केल्यानंतर असं इंटरफेस तुमच्याकडे ओपन होणार आहे। तर या ठिकाणी तुम्हाला तक्रार प्रकार विचारलेला आहे आणि तक्रार श्रेणी विचारलेला आहे। तर अगोदर तुम्हाला तक्रार प्रकार यावर क्लिक करावं लागेल। यावर तुम्हाला 2 ऑप्शन दिसणार आहे, माय ॲप्लिकेशन आणि कंप्लेंट अगेन अदर ॲप्लिकेशन। तर तुम्हाला या ठिकाणी माय ॲप्लिकेशनवर जर क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिसणार नाही व्यवस्थित। तर तुम्हाला काय करावं लागेल, कंप्लेंट अगेन्स्ट अदर ॲप्लिकेशन यावर क्लिक करायचं आणि या ठिकाणी ऑदरवर क्लिक करायचं। तक्रार श्रेणीमध्ये ऑदरवर क्लिक करायचं। हे 2 ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस या ठिकाणी ओपन होणार आहे। या ठिकाणी तुम्हाला अर्ज क्रमांक विचारलेला आहे। तुम्ही ज्यावेळेस ऑनलाईन अर्ज भरला असेल त्यावेळेस तुम्हाला अर्ज क्रमांक मिळालेला होता, तो तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागेल। तर बघा महिलांनो, या ठिकाणी तुम्हाला अर्ज क्रमांक टाकावा लागेल। जो काही तुमचा अर्ज क्रमांक असेल तो या ठिकाणी टाकावा। ज्यांनी ऑफलाईन भरलेला त्यांना या मिळणार नाही, त्यांनी हेल्पलाईन नंबरवर कॉल करून तुम्ही आपला अर्ज क्रमांक प्राप्त करू शकता, त्यांनी दिला तर। नंतर या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव टाकावं लागेल, ज्या नावाने अर्ज भरलेला आहे त्याच नाव या ठिकाणी टाकावं लागेल। नंतर तुमचा पत्ता विचारलेला आहे, पत्ता टाकायचा। या ठिकाणी जिल्हा तुमचा तालुका, तुमचं गाव, महानगरपालिका, नगरपालिका, ज्या क्षेत्रात तुम्ही राहता, मतदारसंघ पण या ठिकाणी विचारला, तो पण टाकावा लागेल। नंतर तुम्हाला पिनकोड विचारला, पिनकोड टाकावा लागेल आणि वर्णन करा। तर या ठिकाणी बघा, तुम्हाला जर जूनचा हप्ता आला नसेल तर या ठिकाणी तुम्हाला सांगावं लागेल, मी सर्व अटी व शर्ती पूर्ण केला असून मला जूनचा हप्ता अद्याप मिळालेला नाही। ठीक आहे, तुम्ही असं या ठिकाणी वर्णन करू शकता। जी काही तुमची तक्रार असेल तुम्ही या ठिकाणी वर्णन करा, यामध्ये नोंद करू शकता। ठीक आहे, आणि या ठिकाणी तुम्हाला कागदपत्र नाव, या ठिकाणी तुम्ही कुठलंही कागदपत्र अपलोड करू शकता। आधार कार्ड वगैरे तुम्ही आपलं अपलोड करू शकता। या ठिकाणी दोन्ही साईडनं आपल्याला आधार कार्ड अपलोड करून टाकायचं। हा जो कॅप्चा दिला असते ह्या कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आणि या ठिकाणी सबमिट करायचं। तुमची तक्रार या ठिकाणी पोहोचून जाईल। ठीक आहे, तर महिलांनो, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आपलं महिला व बालिकाचं कार्यालय असते, त्या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड घेऊन जावं लागेल। तुम्हाला जूनचा हप्ता आला नसेल, मेचा हप्ता आला नसेल तर त्या ठिकाणी जाऊन आपली तक्रार नोंदवावी लागेल। होऊ शकते तुमचा अर्ज या ठिकाणी रिजेक्ट केलेला असेल, तुमची योजना या ठिकाणी बंद केलेली असेल, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन आपली तक्रार नोंदवू शकता। आपलं आधार कार्ड घेऊन जायचं, आधार कार्डच्या नंबरवरून तुमची योजना या ठिकाणी सुरू आहे की बंद आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती पडेल। जर तुमची योजना सुरू असेल तर तुम्हाला जे पैसे आहेत ते थोडं उशिरा येईल, पण 100% तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल आणि तुमची योजना का बंद झालेली आहे हे पण तुम्हाला त्या ठिकाणी माहिती पडून जाईल। ठीक आहे, या 3 प्रकारे तुमची योजनेबाबतची माहिती प्राप्त करू शकता। योजना सुरू असेल तर पैसे तुम्हाला मिळेल, पण थोडे उशिरा मिळेल, आणि योजना जर बंद झाली असेल ते का झाली बंद हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगितले जाणार आहे। ठीक आहे, 3 प्रकारे तुम्ही आपली जी तक्रार आहे ही नोंदवू शकता। ते व्हिडिओ महत्त्वाचा होता। जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा। धन्यवाद।